माझा रोजचा असा शेड्यूल आहे की संध्याकाळी 9-9:30पर्यंत 1-2 ऑर्डर्स असतात दुसऱ्या दिवशीच्या आणि विचार करते चला निवांत जरा. पण जसं 10 वाजतात तिथून 10 ते 12पर्यंतच्या 2 ते 3 ऑर्डर्स असतातच. असं माझं बॅक टू बॅक 2 ते 3 दिवसापासून सुरू आहे. म्हणून आज माझ्या 4 ऑर्डर्स होत्या. पूर्ण दिवस पॅक होता. मज्जा आली. इतके सारे पदार्थ बनवले आहे ते मी स्क्रीनवर मेन्शन केलेले आज काय काय होतं आणि कशा कशा ऑर्डर्स होत्या त्या. तर ह्या आता ऑर्डर झाल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या माठाचं काम करायचं होतं बाबा. जसा उन्हाळा सुरू होऊन जातो ना, हा माठ भास मारणं सुरू करून देतो. म्हटलं चला ते पाणी ठिपक ठिपक चालूच राहतं. प्रत्येकाचा 15 ते 20 मिनिट त्या पाण्याचे थेंब थांबवण्यात जायचा. म्हटलं आज नवीन माठ घेऊया. निघालो मग असं संध्याकाळी सगळीकडे माठ शोधत शोधत अशा नर्सरीजमध्ये बघायला गेलो. तर एका ठिकाणी आवडला, पण रेट्स खूप जास्त होते. मला काही वर्थ वाटत नव्हतं. आता उन्हाळ्याचं या नर्सरीजवळ जाऊन थांबायचं फक्त. तो मातीचा सुगंध, तो थंडावा आणि सर्व फुलांचे मिक्स सुगंध. म्हटलं चहा पिऊन घ्यावा पटकन. एक इडली एक्सप्रेस आहे आपल्या सुसचा, तिथे सुस पाषाण रोडला छान चहा मिळतो. ट्राय करा कधीतरी. माठ बघितला, हा फायनल केला मी. आणि इतके शेफ होते या माठांचे. या माठांमध्ये पण इतक्या व्हरायटीज होत्या, कळतच नव्हतं कुठलं घेऊ. पण मला असं वाटतं ना, माठ माठासारखाच असला पाहिजे, गोल छान लाल कलर काळा कलर असा, तर मस्त वाटतं ना ते. पण हा घेतला मी आज वेगळाच प्रकार. फायनली आजचे सगळे काम झाले आणि हे एक काम सुरू आहे सध्या कोमल्स किचनच्या वेबसाईटचं. जर झालं सक्सेसफुल तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. थोडंसं काम बाकी आहे, बघूया कधी पूर्ण होतं ते. सर्वच बघावं लागतं आपल्याला. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.